मुस्लिम लोक आहेत। मग या लोकांना जाब कोण विचारला? म्हणजे मुस्लिमांच्या भावना भडकवून मुस्लिमांची इस्लामच्या नावाने मतं घ्यायची, महापालिकेमध्ये तुम्ही सत्ता घ्यायची, महापालिकेची सत्ता भोगत असताना तुम्ही गोरगरीब मुसलमानांना अशा पद्धतीनं आर्थिक नागवायचं। उद्या सत्ता बदल झाला, राज्य शासनाने एखादं अभियान घेतलं, आम्ही एखादा IAS अधिकारी इथे पाठवला जो कायदेशीर सगळी तपासणी करेल, हे सगळे मुसलमान रस्त्यावरती येतील, याची जबाबदारी हे इस्लामच्या नावानं घसे फोडणारे लोक घेणार आहेत। गरीब मुसलमानांना इथं कोणी वाली आहे की नाही? आणि ही फसवणूक दादांतपणे सरळ सरळ सुरू आहे। याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे ती कायद्याच्या कसाट्यात येईलच असे नाही, कारण यांनी झुंडशाहीच्या बळावरती मूळ मालकाची पूर्ण खरेदीच घेतलेली नाहीये, स्टॅम्प पेपरवरती आहे। त्या मूळ मालकाला जागेत पायच ठेवू दिला जात नाहीये, तो मालक तक्रार करायला घाबरतोय। म्हणजे मी काही लोकांना म्हटलं आता मी संध्याकाळी पोलीस स्टेशनला जाणार आहे, माझ्याबरोबर चला। ते म्हटले साहेब तुमच्याकडनं काही जर आम्हाला मदत झाली तर बघा, तुम्ही सांगा पोलिसांना, आम्ही उघडपणे आलो तर उद्या आमचा फोन होईल। म्हणजे मला एकच फक्त म्हणायचं आहे की आपल्या धर्माच्या नावाखाली ही झुंडशाही माजवायची आणि गरीब मुसलमानांना लुटायचं, हे धंदे बरोबर नाही। राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। त्यांना मी नबाबाचा वारस आहे असं सांगितलं, काही लोकांनी त्याच्याकडनं तो दस्त ते अधिकार घेतले। महाराष्ट्रामधल्या म्हणजे मालेगाव मधल्या दोन माणसांनी, ज्यांची मी नावं तुम्हाला सांगितली, अजित उत्तमराव पवार आणि एक अखिल शेख, हे जे दोन माणसं आहेत, या माणसांनी बघा, या देशामध्ये लोकशाही आहे, कुणाच्याही संपत्तीचे अधिकार तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नीनं घ्यायचे असतील, आपल्याकडे पॉवर ऑफ अटर्नी ही थेट खरेदी मानली जाते। त्यामुळं शेकडो कोटी रुपयाच्या या ज्या जमिनी आहेत, मुळात ज्यानं मालकीचा दावा केलाय तोच खोटा आहे। त्याच्यामध्ये बघा, औरंगाबादच्या दिवाणी न्यायालयानं सय्यद अलमदार हुसेन नजफी याला जे वारसा प्रमाणपत्र दिलंय ती फक्त कायदेशीर ओळख आहे। न्यायमूर्तींनी स्पष्टपणे आपल्या आदेशामध्ये नमूद केलंय की हा केवळ वारसदार आहे, मालक नाही, ही इज नॉट ओनर, हे न्यायमूर्ती आपल्या निकालामध्ये म्हणतात। हे प्रमाणपत्र म्हणजे जमिनीच्या अंतिम मालकीचा हक्क नाही असं न्यायालयानं म्हटलंय। मात्र सय्यद अलमदार हुसेन नजफी यांनी स्वतःला मालक भासवून नांदेडच्या मतीन अहमदच्या नामे जीपी केली, ज्याला आपण जनरल पॉवर ऑफ अटर्नी म्हणतो। आणि याच बनावट दाव्यांच्या आधारावर मालेगावच्या NA कन्सल्टन्सीचे भागीदार शेख अखिल शेख मोहम्मद शफी आणि अजित उत्तमराव पवार यांनी त्याच्यासोबत आणखी एक विशेष पॉवर ऑफ अटर्नी केली। आणि त्या आधारे, या कागदपत्रांच्या आधारे मालजीपुरा, बाक्षेरगंज इथल्या शेकडो एकर जमिनींवरती अशा पद्धतीचे खोटे अधिकार सांगितले। तिची दस्त नोंदणी ती मालेगावमध्ये झाली। लढा दिलाय, स्वातंत्र्य सैनिकांचं हे गाव आहे आणि अत्यंत इतिहास प्रसिद्ध गाव आहे। सरदार नारोशंकर राजेबहाद्दर ज्यांनी मराठेशाहीचा इतिहास दिल्लीपर्यंत, झाशीपर्यंत पोहोचवला, त्यांचं हे मालेगाव गाव आहे, ऐतिहासिक गाव आहे। या गावाची ओळख मात्र घोटाळेबाजांचं गाव अशी होता कामा नये असं मला वाटतं। आणि त्याकरता आम्ही सगळेच कामाला लागलो। एक अतिशय महत्वाची गोष्ट मी आज माध्यमांच्या समोर ठेवणार आहे आणि राज्य सरकारकडे ती आम्ही ऑलरेडी ठेवली आहे, त्याच्यावरती कारवाई देखील होईल। पण ही प्रेस जी आहे ही जनजागृतीसाठी आहे। मी आज महसूलच्या अधिकाऱ्यांना भेटलो, आपल्या माध्यमातून मालेगाव मधल्या सर्वसामान्य जनतेला माझी एक विनंती आहे। मालेगाव म्हटलं की हा जिहाद, तो जिहाद, हिंदू मुस्लिम आरोप असं समीकरण असतं। मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, पण सबका साथ सबका विकास या माननीय मोदीजींच्या विचारावरती श्रद्धा असलेले आम्ही कार्यकर्ते आहोत। मालेगाव मध्ये फक्त श्रीमंत तुंबड्या भरतायत, गरीब तो हिंदू असो की मुसलमान तो पिळला जातोय आणि तो व्यवस्थेकडून आणि काही भामट्यांकडून पिळला जातोय। सरकार या सगळ्यांच्या बोकांडी 100% बसतंय, सरकार कारवाई करते, पण एखाद्या सावजासाठी सापळा लावलेला असतो, सावज बनून मालेगावकरांनी त्या सापळ्यात अडकायचं की नाही ते त्यांनी ठरवलं पाहिजे। मालेगाव मध्ये सर्वसामान्य हिंदूंच्या जमिनी काही भूमाफिया लाटतात, तिथे एखादं धार्मिक स्थळ उभं करतात
आणि आमच्या गरीब मुस्लिम बांधवांना 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती त्या प्रॉपर्टीज विकतात. उद्या 1001% मी आपल्याला सांगतो, हे देवाभाऊंचं सरकार आहे, इथं बेकायदेशीर काही चालणार नाही. जर लोकांनी घरं बांधली, तो माझा मुस्लिम बांधव असला तरी देखील सकाळपासून काबाड कष्ट करून आपल्या लेकरा बाळांच्यासाठी रोजीरोटी कमवणाऱ्या या गरीब मुसलमानांना हे श्रीमंत मुसलमान या ठिकाणी फसवतायत. माझी विनंती आहे, कुणीही अशा पद्धतीनं बेकायदेशीर जमिनी मालेगावमध्ये खरेदी करून घर बांधू नका. थोडे दिवस थांबा. शासनाची परवानगी असलेला लेआउट व्यवस्थित ठिकाणी घर विकत घ्या आणि बांधा. एखादी मशीद बांधली, एखादा दर्गा बांधला, त्याला अरेबिक एखादं नाव दिलं आणि मुस्लिमांच्या श्रद्धेशी खेळून तिथं 4 सिमेंटचे रस्ते उभे केले आणि पोल लावले म्हणजे काही सगळं होईल असं नाही. माझी विनंती आहे मुस्लिम बांधवांना, हिंदू बांधवांना, कुणीही बेकायदेशीर या ठिकाणी ज्या स्टॅम्प पेपरवर खरेद्या चालतात तशा पद्धतीच्या संपत्ती विकत घेऊ नये. आपण बघितलं मालेगाव मधल्या बोगस जन्म नोंद विषयाला, तो विषय देशभर गाजला. तसाच आज एक विषय सालारजंग इस्टेट नावाचा. हे सालारजंग कोण होते तर नवाब मीर युसुफ अली खान उर्फ सालारजंग. सालारजंग म्युझियम आपल्याला हैदराबादला सगळ्यांना माहिती असेल. आपण फिरायला गेले की ते हैदराबादला ते सालारजंगांचं म्युझियम बघायला जातो. हे नवाब होते. हे नवाब कुणाचे होते तर हैदराबादच्या निजामाचे नवाब होते. त्यांच्या मालकीच्या हजारो एकर जमिनी महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटकात पसरलेल्या आहेत. 2 मार्च 49ला नवाब सालारजंगांचं निधन झालं. निधन प्रसंगी त्यांनी कुठलंही मृत्यूपत्र तयार केलेलं नव्हतं. त्यांचं कोणी कायदेशीर वारस नव्हतं. हैदराबाद संस्थांचं स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये ऑपरेशन पोलो झालं आणि विलिनीकरण झालं. आप हमारे अब तक न्यूज चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को प्रेस कर दें और अगर आप हमारी मदद करना चाहते हैं तो आप हमारे ज्वाइन का बटन दबाकर हमारी मेंबर्स आदमी भी आप ले सकते हैं. इससे आप हमारी मदद भी कर देंगे और हमारी बेबाकी को 4 चांद लगाने का काम भी करेंगे. आइए खबर की तरफ बढ़ते हैं. खबर क्या है? जागीर निर्मूलन कायदा आपला अस्तित्वात आला आणि त्यामध्ये सालारजंग यांच्या सर्व जमिनी थेट सरकार जमा झाल्या. या सध्या जमिनीचे प्लॉट पॉवर ऑफ अटर्नी करण्याकरता कोर्टाच्या ऑर्डर्स दाखवून अशा काही जमिनी ज्या सालारजंगांशी संबंधित ते विकण्याचा प्रयत्न केला जातो. पण या सर्व जमिनी ज्या आहे त्या बेकायदेशीरपणे, आता सध्या भारत सरकारची प्रॉपर्टी आहे, परंतु बेकायदेशीरपणे या सर्व जमिनी ज्या आहेत त्या सालारजंगांचे वारस विकतायत असं दाखवलं जातंय, जे की पूर्णपणे बेकायदेशीर आहे. या जमिनी तेलंगणा, महाराष्ट्र आणि विशेषतः संभाजीनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये शेकडो कोटीच्या असलेल्या जमिनी आहे. याच्यामध्ये सय्यद आलमदार हुसेन नसफी यांनी स्वतःला मालक भासवून नांदेडच्या मतीन अहमदच्या नावे जीपीए करून दिली. याच बनावट दाव्यांच्या आधारावर मालेगावच्या ए कन्सल्टन्सीचे भागीदार शेख अकील, शेख मोहम्मद शफी, अजित उत्तमराव पवार यांच्यासोबत आणखी एक विशेष पॉवर ऑफ अटर्नी झाली आणि या कागदपत्रांच्या आधारे ही टीम छत्रपती संभाजीनगर मधल्या मालजीपुरा, बाशेरगंज इथल्या शेकडो एकर जमिनींवर बेकायदेशीर हक्क सांगून त्या जमिनी सामान्यांना विकते आहे. महाराष्ट्राची जनता याच्यामध्ये ठगली जाते आणि हे सगळं जे आहे या प्रॉपर्टीची किंमत शेकडो कोटी रुपये आहे. त्याचा जो नजराणा किंवा शासकीय किंमत, जर समजा ही विकण्याची परवानगी असती, ती तर नाहीच आहे, पण जर असती तर शेकडो कोटी रुपये जे शासनाच्या तिजोरीमध्ये जायला पाहिजे होते त्या सगळ्याचे व्यवहार मालेगावमध्ये झाले. आणि मला असं वाटतं किती रुपये, फक्त 10 लाख रुपये, 70,000 रुपये स्टॅम्प ड्युटी, 70,000 रुपये स्टॅम्प ड्युटी आणि फक्त 10 लाख रुपये शासनाला भरल्याचं मालेगावमध्ये दाखवलंय. मालेगावमध्ये ही बेकायदेशीर नोंदणी झालेली आहे. महाराष्ट्र मुद्रांक कायदा 1899 काय सांगतो? सुधारित नियमांनुसार मोबदला देऊन स्थावर मालमत्तेचे व्यवहार किंवा विक्री करण्याकरता दिलेलं मुखत्यारपत्र हे थेट खरेदी खत मानलं जातं आणि त्यावर बाजाराच्या, खुल्या बाजाराच्या मूल्यांकनाप्रमाणे आपल्याला मुद्रांक शुल्क भरावं लागतं. फक्त 70,000 रुपयात शासनाला गुंडाळण्यात आलंय. हे सगळे बेकायदेशीर व्यवहार आहेत. परंतु संभाजीनगरमध्ये काही राजकीय माणसं सुद्धा याला बळी पडलेत. माझी विनंती आहे, मला काही मर्यादा आहेत, मी बोलू शकत नाही. पत्रकारांनी हे शोधावं, आपल्या संभाजीनगरच्या सहकार्याने सांगून की या सालारजंगच्या प्रॉपर्टी खरेदी करणारे राजकीय नेते कोण, त्यांच्या सुद्धा सर्व खरेदी बेकायदेशीर आहेत. शासन हे मान्य करणार नाही
परंतु जनतेची फसवणूक होऊ नये म्हणून आज मी माध्यमांसमोर येऊन हे सगळं सांगतोय. शासकीय किंवा या सगळ्या वादग्रस्त जमिनी आहे हे संभाजीनगरच्या आमच्या शासकीय अधिकाऱ्यांना माहिती आहे. हा दस्तक तिथं कधीच नोंदवला गेला नव्हता किंवा गेला नसता आणि म्हणून खऱ्या मालकाची कायदेशीर छाननी टाळण्याकरता कोट्यवधी रुपयांची ही स्टॅम्प ड्युटी बुडवून हा संपूर्ण बेकायदेशीर व्यवहार जाणीवपूर्वक मालेगावला नोंदवला गेला आणि नोंदवला जातो आहे. तो यापुढे नोंदवला जाणार नाही कदाचित, कारण आता आम्ही शासनाला या सर्व गोष्टींच्या बाबत अवगत केलेलं आहे. शासकीय अधिकाऱ्यांना सांगितलंय, मान्य मंत्र्यांना आम्ही सांगणार आहोत. प्रयत्न हा आहे की आम्ही वारसदार आहोत असं सांगून एक प्रकारे शासकीय फसवणूक, हायकोर्ट ऑर्डर, वारस प्रमाणपत्र दाखवून नागरिकांना लुटण्याचं यांचं जे षडयंत्र आहे, या षडयंत्राला आपण ज्याला म्हणतो की अंमली जामा पहनाया गया, तो मालेगाव मध्ये घातला गेला. मग मला एक गोष्ट सातत्याने इथल्या यंत्रणेला विचारायची की बाबांनो, तुम्हाला सरकारने अंकुश दिल्यावर, सरकारमध्ये सहभागी असलेल्या लोकांनी सांगितल्यावर, विरोधकांनी सांगितल्यावर जाग येते का? पत्रकारांनी एखादी बातमी लावल्यावरच जाग येते का? तुमची जी जबाबदारी आहे ही जबाबदारी तुम्ही कधी पार पाडणार? आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं माझी मागणी महसूल मंत्र्यांना मी आता जिल्हाधिकारी महोदयांना भेटलो, अपर जिल्हाधिकाऱ्यांना, आणि त्यांना मी सांगितलं की हे अशा पद्धतीचे व्यवहार यापुढे इथं होणार नाही, त्याची आपण काळजी घ्या. पण हे घडलंय ही एक प्रकारे महाराष्ट्र शासनाची जनतेची फसवणूक आहे. संभाजीनगरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सालारजंगच्या नावे असलेल्या सर्व जमिनींचे संशयास्पद व्यवहार, महसूल नोंदींची चौकशी राज्य सरकार निश्चितपणे करेल, मला असा विश्वास आहे. मी त्या संदर्भामध्ये SIT नेमण्याची मागणी करणार आहे. नोंदणीचा कलम आहे 28 उल्लंघन करून मालेगावमध्ये नोंदवल्या गेलेल्या संभाजीनगरच्या जमिनींचे हे दस्त तात्काळ स्थगित करण्याची मागणी देखील आम्ही आज केलेली आहे. आणि या सगळ्यामध्ये सर्व जमिनींचं कायदेशीर ऑडिट पूर्ण होईपर्यंत त्यांचे व्यवहार थांबले पाहिजे आणि सामान्य नागरिकांची फसवणूक थांबली पाहिजे. हे दोन विषय जे आहेत, हे दोन्ही विषय माझी विनंती मालेगावच्या पत्रकार मित्रांना आहे. हा तर अगदी समोर उघड स्पष्टपणे आपल्याला दिसणारा गैरप्रकार आहे की जो मुद्रांक नोंदणी शुल्कच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरल्याशिवाय होणे शक्य नाही. मी आपल्याला खात्री देतो की हे अधिकारी घरी जातील, माननीय मंत्री यांच्यावरती कारवाई करतील, सरकार आमचं आहे, आम्हाला माहिती आहे. परंतु अतिशय क्लिष्ट वाटणारे म्हणजे अभ्यासकांना कळणार नाहीत, पत्रकारांना समजणार नाहीत, विरोधकांना कळणार नाहीत, कोणी त्याच्यावर आक्षेप घेऊ शकणार नाही. शासनाने सवलत कशासाठी दिली आहे? परराज्यातल्या माणसाला प्रवासाचा खर्च वाचावा, त्याचं काहीतरी भलं व्हावं. तर मला असं वाटतं मुद्रांक आणि नोंदणी हा जो विभाग आहे, मी IGR स्टॅम्पची पुण्यामध्ये जाऊन या विषयावरती भेट घेणार आहे, मालेगाव मधल्या सगळ्या प्रकरणांची त्यांना माहिती देणार आहे. सोबतच मंत्री महोदयांना तर देणार, याच्यात कारवाई होईल, याच्यात आपण निश्चिंत राहा. पण प्रहरी म्हणून, पत्रकार म्हणून मालेगावच्या पत्रकारांनी या पूर्वीचे प्रकार जसे छापले, त्याचा पाठपुरावा केला आणि ते समोर आणले, तसंच हा विषय नोंदवला मालेगावमध्ये गेला असला तरी छत्रपती संभाजीनगर, नांदेड, मराठवाडा, तेलंगणा इथल्या तुमच्या माझ्या भारतीय नागरिकांची या सगळ्यामुळं घोर फसवणूक होण्याची शक्यता असल्यामुळं मालेगावमध्ये हे सगळं कटकारस्थान शिजलं, नोंदवलं गेलं, शासनाची फसवणूक झाली. म्हणून मी मालेगावच्या पत्रकारांच्या समोर येऊन याची माहिती दिली. सरकार म्हणून आम्ही याच्यावरती अतिशय कडक कारवाई करू, या बाबतीत मी सामान्य जनतेला निश्चिंत करतोय. परंतु महसूल, नोंदणी हे जे विभाग आहेत शासनाचे, याच्यामधल्या शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा माझा इशारा आहे की मालेगाव हे शहर कष्टकऱ्यांचं आहे. थोड्या पैशांच्या करता या शहरामधले जे काही भूमाफिया आहेत, लँड माफिया आहेत, मग ते हिंदू मुसलमान दोन्ही धर्मातले, आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की गोरगरीब मुसलमानांचा एक प्रकारे हा छळ आहे, ही फसवणूक आहे. आणि त्यांच्याच धार्मिक भावनांचा गैरफायदा घेऊन अशा पद्धतीचे अनेक प्लॉट्स, आपल्यालाही त्यापैकी अनेक प्लॉट्स माहिती असतील की जिथे मुस्लिमांचं प्रार्थनास्थळ उभं करायचं पूर्णपणे बेकायदेशीर आहे, मूळ मालकाला पैसेच दिलेले नाहीत, तिथे सिमेंटचे 2 रस्ते उभे करायचे,
प्लॉटिंगचा देखावा करायचा, ते प्लॉट्स 5 लाख 20 लाख 15 लाख 10 लाख जसा गिराईक असेल हप्त्यानं तसे विकून मोकळं व्हायचं स्टॅम्प पेपरवरती, आणि त्याला कुठलीही परवानगी नाही. तर हे सगळं यापुढे चालणार नाही. तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन आपके लिए लाया है धूप से बचाने वाली डे क्रीम, सौंदर्य चेहरे को गोरा करने वाली नाइट क्रीम, फुंसियों के लिए टीसी स्किन क्लीनर एंड सेरम, सर्दी में जिल्दों को ताजा रखने वाला मॉइस्चराइजर, 7 दिनों में गोरा करने वाली क्रीम, आंखों के नीचे कालापन को दूर करने वाला टीसी डार्क वे सीरम, हाथ और गर्दन का कालापन दूर करने वाला साबुन. हमारा पता याद रखें, कुसुम्बा रोड, औलिया मस्जिद के सामने, तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन.